काल रात्री गाडीवरनं जाताना असं निदर्शनास आलं की केडीएमसीचे कामगारच जी आपली घंटा गाडी आहे त्याच्यातनं तिथे कचरा टाकत होते, जावया होत्या आणि सुका कचरा होता. तर त्यांना विचारलं असं त्यांनी सांगितलं की आम्ही इथे कचरा टाकतो आणि नंतर उचलतो इथनं. मग त्यांनी त्यांचे SI परमार आहेत त्यांना फोन केला. फोन लावून दिल्यावर मी त्यांना विचारलं की तुम्ही कधीपासून टाकता? ते बोलले 2 दिवस झाले. त्यांचे कामगार बोलतात की आम्ही इथेच टाकतो. आणि मला तर तिथे आजूबाजूला जो कचरा पडलेला होता त्याच्यावरून दिसत होतं की ते जवळपास 10-12 दिवस झालं कचरा उचलला नव्हता. स्टेट बँकेचे इथे नागरिकांना आपण 60 रुपये वाढवले टॅक्स मागे साहेबांनी इथे लक्ष द्या. एका घरामागे जे आम्ही त्याला विरोध केलेला, तेव्हा कोकरे साहेब असताना आयुक्तांनी पण सांगितलं की नाही याचं आपण नियोजन करणार आहे, ओला कचरा वेगळा करणार आहे, सुका कचरा वेगळा करणार आहे. यांचं म्हणणं आहे ठीक आहे, आम्हाला पण मान्य आहे. आम्हाला वाटतं आपलं जो प्रभाग आहे आपण सगळ्यांनी स्वच्छ राहावं. नितीन पण जे टॅक्सच्या ह्याच्यातनं केडीएमसी पैसे घेते त्याचं नियोजन करते का? आज तुम्ही 60 रुपये प्रत्येक घरामागे वाढवले. काय नियोजन चालू आहे तुमचं? कोकळे साहेब असताना काही स्पॉट बंद झाले, जे वर्षानुवर्ष तिथे कचरा टाकायचे लोक, तो कमी झाला. पण आता असं निदर्शन असत आहे की ते स्पॉट परत चालू झाले. आता माझ्या जिथे बघितलं तुम्ही BSUP आहे, मराठी शाळा आहे, म्हणणं सकाळी कचरा गोरसवाडी जवळ एक स्पॉट आहे यांचं कोण आहे तो साहेब आणि KDMC कडनं वॉर्डन नेमलेले. ते वॉर्डन कुठे? कचरा बघा जे तुम्ही दंड लावता नागरिकांना 500 रुपये ते 5,000 दंड लावता. इथे कचरा टाकतायत. जर कचरा टाकताय तर त्याला दंड लावा. कारण ओला कचरा सुका कचरा हे वर्गीकरण करून नागरिक देत आहेत. तुमची गाडी हे जे टाकतायत हे इतर हॉटेलवाले टाकतायत. तो ओला कचरा सुका कचरा मिक्स येतो. हे रात्री 9-10 नंतर तो स्पॉट तयार होतो. हॉटेलवाले टाकतात. हे मोजके स्पॉट आहे. आता जर हॉटेलवाले टाकताय, जर नागरिकांकडनं तुम्ही टॅक्स घेताय हा वाढीव टॅक्स, आणि त्याचबरोबर त्यांना जर तुम्ही सोयी देत नसाल तर हा टॅक्स बंद करा आणि त्या नागरिकांचे पैसे जे तुम्ही घेतले KDMCने ते त्यांचे पैसे रिटर्न करा. ही माझी मागणी. लक्ष द्या. नवीनच आलं आता जे आयुक्त आले ते कारवाई करतील अशी अपेक्षा आहे.